महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीला उद्या संध्याकाळी विश्रांती मिळणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटचा जोर लावण्यात आलाय। जाहीर सभा, रॅली, पदयात्रा, वाहन फेऱ्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। महापालिका निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार असल्याची चर्चा होती, मात्र महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये फूट पडली। जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने प्रत्येक पक्षाने महापालिकेत आपापली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केलाय। निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना, उभाटा, मनसे या प्रमुख पक्षांसह सुमारे 381 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत। 3 तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे सांगलीत स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार असे संकेत मिळाले होते। मात्र काही नेते सांगली महापालिकेच्या प्रचारासाठी आले होते। भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुरेश खाडे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, संजय काका पाटील, पद्माकर जगदाळे, शिवसेनेकडून शंभूराज देसाई, तर काँग्रेसकडून विश्वजित कदम, विशाल पाटील तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जयंत पाटील यांनी सभा गाजवल्या। राज्यातील महापालिकांचे अड्डे हे भ्रष्टाचारांची कुरणं झालेली आहेत। महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे झालेत अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। दरम्यान या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचं असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिकेत जाण्याची संधी नागरिकांनी द्यावी। प्रचंड पैसे खर्च करून जे निवडून येण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पैसा कष्टाचा नाही, हेही जनतेने लक्षात घ्यावं आणि जनतेने सामान्य माणसाला निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलंय। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगलीतील स्फूर्ती चौकात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना त्यांनी टीका केली आहे। या सभेसाठी खासदार विशाल पाटील उपस्थित होते। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सर्व ठिकाणी पोलीस आणि शासकीय महसूल यंत्रणा पूर्णपणे सत्ताधाऱ्यांना सामील आहे असा लोकांचा समज झाला आहे। पाहिजे ते सत्तेत असणारे उमेदवार जे आहेत ते करतात आणि विरोधी उमेदवाराला मात्र सर्व गोष्टींचा मज्जाव करण्यात येतो। हा दुजाभाव लोकांच्याही लक्षात आलेला आहे। लोकही आता त्यांचा विचार करतील। निवडणूक आयोग आणि जी काही पोलीस यंत्रणा आहे त्यांना पैसे वाटपाविरोधी काम करायचं आहे असं वाटत नाही। हे सगळे झोपलेले आहेत। या शहरांमध्ये सर्रास पैसे वाटपाचं काम सुरू आहे आणि सरकारी यंत्रणा या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघतीये। उमेदवार तक्रार करतायत, कार्यकर्ते तक्रार करतायत, पण दिवसाढवळ्या रस्त्यात उभे राहून पैशाच्या वाटपाच्या तक्रार येत असतील तर हे अतिशय गंभीर आहे। प्रत्येक ठिकाणी दहशतवाद माजवायचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस कोणाची नोकरी करता येईल हे सर्वांच्या लक्षात येत असल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलेलं आहे। दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी जागा निवडून येतील अशी खात्री असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणूक प्रचारात विकासाचा मुद्दा ठळक आणि प्रभावी ठेवण्यात भाजपची रणनीती यशस्वी ठरत आहे। महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर विकासाचे व्हिजन असलेला हा जाहीरनामा अंमलात आणला जाईल। तिन्ही शहरांचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले। महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विविध प्रभागात जाऊन मतदारांशी संवाद साधलाय। प्रभागातील समस्या ऐकून मतदारांना अपेक्षित असलेल्या सुविधा पुरवण्याबाबत भाजप कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी मतदारांना आश्वासन दिले। पालकमंत्री पाटील म्हणाले, तिन्ही शहरांच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम यांचा समावेश असलेला जाहीरनामा पक्षाने प्रसिद्ध केलाय। त्यामध्ये शहरातील रस्ते, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य तसेच सुरक्षितता यांनाही प्राधान्य दिल्याचं दिसून येते। त्याचवेळी नियोजित IT पार्क, मिरजेत संगीत प्रकल्प, कौलापूर जवळचा विमानतळ, शेरी नाला शुद्धीकरण प्रकल्प, कुपवाडची ड्रेनेज योजना, मिरजेत वैद्यकीय केंद्र, महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत अशा संकल्पनांचाही समावेश आहे। द्राक्षे, डाळिंबे, बेदाणे, हळद यांची बाजारपेठ म्हणून सांगली केवळ महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध आहे। मिरजेची बाजारपेठ भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे। या सर्व प्रकारच्या शेतमालासाठी मालवाहतूक, विमानसेवा, कार्गो अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तिचंही आश्वासन पूर्ण करू। सांगली, मिरजेतून पुणे, मुंबई, बंगळुरूकडे होणारे तरुणांचे स्थलांतर थांबवण्याचं आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले।
सांगली शहरासह जिल्ह्यातील काही परिसरात रविवारी रात्री अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तापमान तुलनेने कमी असतानाही रविवारीच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. संध्याकाळनंतर हवेत गारवा जाणवत होता. रात्रीच्या सुमारास काही काळ पावसाच्या हलक्या सरी बरसल्यामुळे रस्त्यावर ओलावा निर्माण झाला. पावसाचे प्रमाण अल्प असल्याने जनजीवनावर विशेष परिणाम झाला नसला तरी अचानक झालेल्या पावसामुळे काही भागात दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची तारंबळ उडाली. जिल्ह्यात काही दिवसांपासून ऐन निवडणुकीच्या काळात थंडीचा कडाका वाढलाय. थंडीमुळे स्वेटर घालूनच लोक बाहेर पडत होते. यातच रात्री काही जण शेकोटी करून बसले असताना अचानक आलेल्या पावसाने मोठी तारांबळ उडाली. ऐन थंडीच्या कडाक्याचा पाऊस पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. दरम्यान आज दिवसभर ढगाळ वातावरण होते, त्यामुळे रात्रीच्या सुमारास थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. सांगली शहरात आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. अद्यापही अनेक कामे प्रलंबित आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून शहरात लोकाभिमुख विकास कामे करून कायापालट करण्याची ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीत शहरातील विविध प्रभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गाडगीळ यांनी प्रचार सभा घेत आहेत. याशिवाय सभा संपताच मतदारांशी संवाद साधून समस्या ऐकून घेतल्याबद्दल मतदारांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. गाडगीळ म्हणाले, आगामी काळात शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा माझा मानस आहे. या भागाचा कायापालट करण्याचा संकल्प यापूर्वीच व्यक्त केलाय. सांगली शहरातील नागरिकांनी नेहमीच मला साथ दिली आहे. या प्रेमाची परतफेड मी या भागाचा कायापालट करून आणि प्रलंबित विकास कामे पूर्ण करून करेन. विकासाची ही गंगा अखंड वाहती ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आशीर्वाद द्या, असं आवाहन गाडगीळ यांनी केलंय. अभ्यासू आणि सक्षम उमेदवार दिल्याने निवडणूक प्रचारात भाजप आघाडीवर आहे. संपूर्ण शहर भाजपमय झाले. भाजपने केलेल्या कामांच्या जोरावर नागरिक मोठ्या संख्येने भाजपच्या उमेदवारांशी या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होत असून भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत असल्याचं त्यांनी सांगितले. महायुती शासन हे फसवं शासन आहे. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात हे पटायतात, प्रत्यक्षात काही करायचं नाही. मात्र भ्रष्टाचार करून पैसे उकळायचा हे मात्र यांना जमतं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत यांची जागा दाखवून द्या, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केले. प्रभाग क्रमांक 16च्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खासदार विशाल पाटील, डॉक्टर जितेश कदम यांच्या समवेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा प्रचार सभा झाली. यावेळी ते बोलत होते. विश्वजित कदम म्हणाले, जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून महापालिका विकास आघाडी वरचढ ठरेल असा विश्वास वाटत आहे. हा जनतेचा विश्वास सार्थ ठरवत लोकांना अपेक्षित असणारा पारदर्शी कारभार करण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या अडचणी आणि शहरातील समस्या लक्षात घेऊन लोकाभिमुख धोरण राबवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द यावेळी दिलाय. आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार नेहमी तुमच्या सोबत राहतील, हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो, अशी ग्वाही दिली. सांगलीवाडी येथील धनगर समाजाने आपली संघटित ताकद महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं जाहीर केलं. यावेळी उमेदवारांनी सांगलीवाडीतील धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही दिली. धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित कोळी, काँग्रेसचे उमेदवार दीपाली पाटील आणि अश्विनी कदम हे महाविकास आघाडीकडून लढत आहेत. गेल्या 8 दिवसांपासून सांगलीवाडी आणि परिसरात जोरदार प्रचार सुरू आहे. बैठका, कॉर्नर सभा, पदयात्रा काढल्या जातात. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत चाललाय. रविवारी सांगलीवाडीतील बाळूमामा मंदिर येथे धनगर समाजाची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित कोळी, दीपाली पाटील आणि अश्विनी कदम यांना समाजाच्या वतीने पाठिंबा दिलाय. यावेळी धनगर समाजाच्या वतीने उमेदवारांचा काठी घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचं रान करू, अशी ग्वाही धनगर समाजाच्या वतीने उमेदवारांना दिली आहे. तर समाजाचे अनेक प्रश्न उमेदवारांसमोर मांडले. आवश्यक सुविधा, वसाहतींचे मूलभूत प्रश्न तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली आहे. सांगलीतील शामरावनगर येथे गुंड चेतन आप्पासाहेब तांदळे याचा खून केल्याप्रकरणी संशयित शुभम चंद्रकांत वाघमोडे याला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. तसेच खुनातील संशयित असलेल्या अल्पवयीन युवकास देखील ताब्यात घेतले. चौथा संशयित राहुल जाधव हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. मृत चेतन हा शुक्रवारी रात्री मित्र हर्षवर्धन गायकवाड याच्याबरोबर शामरावनगर येथे दाबेली खाण्यासाठी गेला होता. तेव्हा अल्पवयीन युवकास चाकू घेऊन का फिरतोस म्हणून चेतनने कानाखाली चापट मारली. त्यानंतर त्याचा भाऊ शुभम वाघमोडे याने त्याला अडवून जाब विचारला. दोघांमध्ये वाद सुरू असतानाच अल्पवयीन युवक विनोद डांगे, राहुल जाधव तिथे आले. त्यांनी चेतनवर चाकूने डोक्यात, पोटावर, गळ्यावर खोलवर वार केले.
रक्तस्राव होऊन तो जागीच मृत झाला. खुनानंतर सांगली शहर पोलिसांनी विनोद डांगे याला तात्काळ अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचा भाचा शुभम याला देखील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सागर होळकर यांच्या पथकाने अटक केली. त्याचीही पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तसेच अल्पवयीन युवकास देखील ताब्यात घेतले. त्याची निरीक्षण गृहात रवानगी केलेली आहे. चौथा संशयित राहुल जाधव हा अद्याप पसार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे उपनिरीक्षक होळकर यांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकास कामे आता मार्गी लावायच्या. त्यामुळे जनतेने भरभरून साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी केले. सांगली व कुपवाड शहरातील विविध प्रभागात पद्माकर जगदाळे यांनी पदयात्रा, कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, कार्याध्यक्ष जयंत जाधव आदी जण उपस्थित होते. गेल्या 8 दिवसांपासून सांगली, मिरज व कुपवाड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. पद्माकर जगदाळे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुभवी आणि उच्च शिक्षितांना उमेदवारी दिली आहे, जेणेकरून महापालिकेत निवडून आल्यावर प्रभागातील विविध प्रश्न मांडून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील. विकासाचं व्हिजन राष्ट्रवादीकडे आहे. पक्षाची सत्ता नसताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी सांगली, मिरज व कुपवाड शहराला दिलाय. या निधीतून विकास कामे झालेत. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक कुटुंबाला मदतीचा हात मिळालाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनुभव, सक्षम नेतृत्व आणि विकासाचा स्पष्ट आराखडा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जनता आम्हाला साथ देईल असा विश्वास जगदाळे यांनी व्यक्त केलाय. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते, उमेदवार उपस्थित होते.